नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणी प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सहकार, बँकिंग याविषयी महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. आणि हे प्रश्न तुम्हाला बँक भरतीच्या दृष्टीने हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तसेच इतर ज्या सरळ सेवा परीक्षेसाठी आणि काही विभागीय भरतींसाठी म्हणजे काही विभागीय भरती घेतल्या जातात, तर त्या विभागीय भरती परीक्षेसाठी हे महत्त्वाचे प्रश्न आपण आज अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचलेच पाहिजे. चला, सर्वांनी एक गोष्ट सुरुवातीला प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे. जे मी सर्व क्वेश्चन्स तुम्हाला देतोय त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सर्व निवडक प्रश्न आहे, परीक्षा ओरिएंटल येणारे 101% हे क्वेश्चन्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे की प्रश्न आणि उत्तर नोट डाऊन करून घेत चला. आधी हवं तर सुरुवातीला संपूर्ण व्हिडिओ बघा आणि कन्सेप्ट पूर्ण समजून घ्या आणि मग नंतर तुम्हाला जसा वेळ जमेल त्या वेळेनुसार तुम्ही हे प्रश्न आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला, जेणेकरून तुम्हाला त्याचा सरावही होईल. पहिल्यांदा तुम्ही ती पूर्ण व्हिडिओ बघणार, त्यानंतर दुसऱ्यांदा व्हिडिओ बघत असताना तुम्ही क्वेश्चन्स नोट डाऊन करून घेणार आणि मग त्यातनं तुमचा त्या ठिकाणी बराचसा प्रश्नांचा आणि उत्तरांचा सराव त्या ठिकाणी होत असतो. आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असतील मित्रांनो, तर लाईक मात्र नक्की करत चला आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ सेक्शन पोहोचवत चला, जेणेकरून त्यांना कमी वेळामध्ये महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास त्या ठिकाणी त्यांना करता येईल. चलो, सर्वजण रेडी आहेत ऑनलाईन बॅचेस वाले? चला, पहिला जो आपण प्रश्न यामध्ये अभ्यासणार आहोत, खूप महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे आपल्याला यामध्ये, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडियाची शिफारस डॅश डॅश समितीने केली. आता तुम्ही म्हणाल की सर इथे रिकामी जागेचे सेक्शन दिलेले आहेत, तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी जरी तुम्हाला रिकामी जागेचे सेक्शन याच्यासाठी घेतोय कारण आपण सर्व विभागांच्या परीक्षेच्या दृष्टीने विचार करून हे निवडक प्रश्न आम्ही घेतलेले आहेत. आता यावरती तुम्हाला बँक भरतीच्या दृष्टीने प्रश्न येतील किंवा जिल्हा मध्यवर्ती भरतीच्या दृष्टीने प्रश्न येतील किंवा विभागीय परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला प्रश्न येतील, पण इथं तुमचं उत्तर करेक्ट असणं हे गरजेचं आहे. ओके, चला, नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडियाची शिफारस कोणत्या समितीने केली होती? मग तुम्हाला जिल्हा मध्यवर्तीलाही प्रश्न येऊ द्या रे, मग तुम्हाला पर्यायामध्ये ख्रिस्तो दिसलं की तुम्ही त्याचं उत्तर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये ज्याला आपण एमसीक्यू सिरीजचे क्वेश्चन्स असे म्हणतो. ओके, मग आम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी क्वेश्चन्स कसाही फिरून विचारला तरी आम्हाला त्याचं उत्तर क्लिअर असणं आवश्यक आहे. चला, पहिल्याचं उत्तर काय आहे? इथे तुम्हाला उत्तर पण दिलेले आहे ख्रिस्तो. दुसरा प्रश्न आहे आपल्याला, महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा सहकारी बँका अस्तित्वात आहे? तर 33. पुढे, हे ज्या इयरला परीक्षा घेतल्या होत्या त्यांनी त्या इयरच्या अनुसार हे क्वेश्चन्स आहे, पण आपण त्याचा सराव करणं आवश्यक आहे. डॅश डॅश ही महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय सहकारी ग्रामीण कृषी पतपुरवठ्यातील अग्रणीय बँक आहे. तर महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण बँक हे त्याचं उत्तर असणार आहे, प्रश्न क्रमांक 3. चला पुढे बघूया, प्रश्न क्रमांक 4, ही बँक राज्यातील सहकारी वित्त पुरवठ्यातील शिखर बँक आहे. तर कोणती? राज्य सहकारी बँक. चला, इथे याचं उत्तर लिहून देतो तुम्हाला, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी. ओके, प्रश्न क्रमांक 5 बघूया आपण आता, डॅश डॅश या समितीने सहकारी वित्त पुरवठ्याची त्रिस्तरीय रचना सुचवली. तर कोणत्या समितीने सुचवली रे? तर गोरवाला समितीने. चला, प्रश्न क्रमांक 5चं उत्तर काय आहे? गोरवाला. सहकारी वित्त पुरवठा संस्था प्राधान्याने डॅश डॅश क्षेत्राला कर्ज पुरवठा करतात. तर कोणत्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करतात? तर शेती या संस्थांकडे अधिक लक्ष देतात. ओके, म्हणजे शेती या व्यवसायाकडे. डॅश डॅश रोजी युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. कधी रे? फेब्रुवारी 1964. चलो, इथपर्यंत हे 7 क्वेश्चन व्यवस्थित कळाले.
चला, खूप आपण महत्वाचेच प्रश्न घेतोय, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा व्यवस्थित सराव होणं आवश्यक आहे. आता आणखीन काही महत्वाचे प्रश्न बघूया आपण. चला, प्रश्न पुन्हा या ठिकाणी पहिला बघूया आपण आता दुसऱ्या पार्ट मधला. ज्या कर्जावरील व्याज आणि मुद्दल, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. बँकिंग भरती परीक्षेला तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात क्वेश्चन पेपरला. ज्या कर्जावरील व्याज आणि मुद्दल हप्ते थकलेले नाहीत, बघा कन्सेप्ट पहिली समजून घ्या, थकलेले नाहीत अशी मालमत्ता म्हणजे डॅश डॅश होय. त्याला आपण काय म्हणणार? प्रमाण. बरोबर की नाही? चला, प्रश्न क्रमांक 2. ज्या कर्जावरील व्याज व मुद्दल परतफेड 6 महिन्यापेक्षा जास्त काळ थकलेले आहेत. बघा इथे आता काय म्हटलंय? थकलेले आहेत अशी मालमत्ता म्हणजे काय रे? उपप्रमाण. याचं उत्तर काय आहे? उपप्रमाण. पुढे प्रश्न क्रमांक 3. ज्या कर्जावरील व्याज आणि मुद्दल 2 वर्षापेक्षा जास्त काळ म्हटलेलं आहे. किती म्हटलंय? 2 वर्षापेक्षा जास्त काळ थकलेले आहे. अशी मालमत्ता म्हणजे काय रे? संशयास्पद मालमत्ता होय. चला, प्रश्न क्रमांक 4 बघूया. ज्या कर्ज प्रकारातून उत्पन्न मिळणे बंद होते त्या उत्पन्नाला काय म्हणतात? अनुत्पादिक जिंदगी. काय म्हणतात रे? अनुत्पादिक जिंदगी. चला, प्रश्न क्रमांक 5. ज्या वेळेला एखाद्या मत्ता बँकेला उत्पादन देण्याचे थांबवते त्यावेळी अशी मत्ता म्हणजे काय रे? अनुत्पादिक मत्ता. चलो, इथपर्यंत पॉइंट क्लिअर? अनुत्पादिक मत्ता. प्रश्न क्रमांक 6 बघूया आपण आता. डॅश डॅश करणे हे अनुत्पादिक मत्ता निर्मिती प्रतिबंध करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. तर याचं उत्तर काय आहे? प्रभावी पत. प्रभावी पत. चला, प्रश्न क्रमांक 7. डॅश डॅश म्हणजे बँकेला होणारा असा संभाव्य तोटा की जो बँकेला कर्जातील व्याज किंवा हप्त्याची रक्कम न भरल्यास किंवा त्यामध्ये उशीर केल्याने होतो. काय असेल? पत जोखीम. काय असेल? पत जोखीम. चलो, इथपर्यंत हे 7 क्वेश्चन्स व्यवस्थित लक्षात आले? चला, आता आणखीन पुढचे काही महत्वाचे क्वेश्चन्स बघूया आपण. पार्ट नंबर 3. पार्ट नंबर 3. पहिले 2 पार्ट पाहिले, आता पार्ट नंबर 3 बघूया. आधुनिक काळात बँकिंग व्यवसाय अधिक गुंतागुंतीचा झाल्याने कर्जाची सुरक्षितता वाढविण्यासाठी डॅश डॅश स्वीकारण्याकडे बँकेचा कल दिसतो. कसा रे? प्रतिभूती. प्रतिभूती. बघा, कर्जाची सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रतिभूती स्वीकारण्याकडे बँकाचा कल हा दिसतो. प्रश्न क्रमांक 2. वचन चिठ्ठी आणि हमीपत्राचा समावेश डॅश डॅश प्रतिभूतीमध्ये करण्यात येतो. व्यक्तिगत. आता तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी म्हणतील, अहो सर, हे वस्तुनिष्ठला प्रश्न कसे विचारले जातील? तर पर्यायामध्ये तुम्हाला व्यक्तिगत असेल किंवा प्रतिभूती असेल, तर त्या गोष्टी तुमच्या तिथे क्लिअर पाहिजे. म्हणून या प्रश्नांचाही सराव तुम्हाला असणं आवश्यक आहे. कारण आपल्याला कसं आहे, सगळं रेडीमेड वाचण्याची सवय लागली की नाही. कारण आम्ही डीप मध्ये अभ्यास करतच नाही. आमच्या बेसिक कन्सेप्ट आमच्या क्लिअरच नसतात. म्हणून ह्या गोष्टींसाठी बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत आपण सगळे कन्सेप्ट त्यामध्ये कव्हर करून घेत आहे. ओके. चला, प्रश्न क्रमांक 3. कर्ज वसुली कायदा डॅश डॅश रोजी अंमलात आला. कधी आला रे? 24 जून 1993. 24 जून 1993. चलो, प्रश्न क्रमांक 4. नरसिंहम समितीच्या शिफारसीनुसार वित्तीय मालमत्तेचे सुरक्षित ठेवीकरण व पुनर्रचना कायदा
डॅश डॅश रोजी संमत करण्यात आला. कधी रे? 2003. मोठ्या कंपन्यांच्या कर्जाची वसुली करण्यासाठी डॅश डॅश पद्धतीचा वापर करण्यात येतो. तर निगम कर्ज वसुली. शब्द लक्षात ठेवा. चलो प्रश्न क्रमांक पुढे 6वा. भारतात कर्ज वसुलीसाठी कर्ज वसुली न्यायालय व डॅश डॅश न्यायालय कार्यरत आहे. पुनर्विचार. ओके, पुनर्विचार. चला, हे इथपर्यंत हे प्रश्न कळाले. चला पुढचा पार्ट नंबर 4 बघूया आपण. चला पार्ट नंबर तुमचा 4. पार्ट नंबर 4 मध्ये आता आपण काही महत्वाचे क्वेश्चन्स बघूया. बँकांची डॅश डॅश म्हणजे विविध प्रकारच्या कर्जांचा एकत्रित उल्लेख होय. तर याचं उत्तर आहे अग्रिम. प्रश्न क्रमांक 2. डॅश डॅश समितीच्या शिफारसीनुसार व्यापारी बँकांच्या कर्ज व अग्रिमावरील देखरेखीची व्यवस्था अधिक गतिमान व काटेकोर करण्यात आली. ओके, तर नरसिंहम समिती शिफारसीनुसार. चला प्रश्न क्रमांक 3. कर्ज व्यवहारावरील धोके कमी करण्यासाठी बँका विविध प्रकारच्या डॅश डॅश वर अग्रिम देताना आढळतात. काय असणार? प्रतिभूती. याचं उत्तर काय आहे? बघा इथे खाली उत्तर पण मी तुम्हाला दिले आहेत, त्याच्यामुळे बरेचसे काही विद्यार्थी स्क्रीनशॉट मारत असतील तर हे लिहून घेत चला, तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. नुसते स्क्रीनशॉट मारून उपयोग होणार नाही. आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून व्यवस्थित वाचत नाही, त्याच्यामुळे जे मारत असेल स्क्रीनशॉट तर तुम्ही त्या गोष्टी लिहिण्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न करा. सरावातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होणार. प्रश्न क्रमांक 4. औद्योगिक व व्यापारी कंपन्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी डॅश डॅश विक्री करतात. तर उत्तर काय आहे? कर्ज रोख्यांची विक्री करतात. प्रश्न क्रमांक 5. बँक व्यवसाय डॅश डॅश स्वरूपातील प्रतिभूती मोठ्या प्रमाणात बँका स्वीकारताना आढळतात. तर मालावरील मालकी हक्काच्या. ओके, याचं उत्तर काय आहे? मालावरील मालकी हक्काच्या स्वरूपातील. प्रश्न क्रमांक 6. वित्तीय पर्यवेक्षण मंडळाची स्थापना डॅश डॅश रोजी करण्यात आली. 1994. प्रश्न क्रमांक 7. डिसेंबर 1993 मध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या कार्यालयामध्ये डॅश डॅश विभागाची नव्याने स्थापना केली आहे. कशाची? पर्यवेक्षणाची. ओके, चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चला पुढे बघूया आपण आता पार्ट नंबर 5. पार्ट नंबर 5. चला पार्ट नंबर 5 मध्ये आपण बघूया काही महत्वाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे डॅश डॅश रोजी ठेव विमा पत हमी महामंडळ स्थापना करण्यात आली. त्याची तारीख आहे 1962. पहिल्याच पत हमी महामंडळाची स्थापना डॅश डॅश रोजी करण्यात आली. बघा इथं होतं ठेव विमा महामंडळ. ओके, ठेव विमा महामंडळ आणि दुसरं काय आहे? पत हमी महामंडळ. इथे तुमचं बऱ्याच वेळा कन्फ्युज होऊ शकतं, त्यामुळे तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. ठेव विमा महामंडळ म्हटलं तर 1962 आणि पत हमी महामंडळाची स्थापना म्हटलं तर 1971. चला प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या. प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅश रोजी ठेव विमा महामंडळ व पत हमी महामंडळ यांचं एकत्रीकरण करून ठेव विमा व पत हमी महामंडळाची स्थापना करण्यात आली. कधी रे? तर जुलै 1978 ला. कधी? 78 मध्ये. चला प्रश्न क्रमांक 4. ठेव विमा व पत हमी महामंडळाद्वारे जास्तीत जास्त डॅश डॅश रुपये रक्कम सुरक्षित केली जाते. किती रे? 1.5 लाख. हे त्याचं उत्तर. ठेव विमा व पत हमी महामंडळाची स्थापना डॅश डॅशच्या कायद्यानुसार म्हटलेलं आहे. कायद्यानुसार 1961 च्या कायद्यानुसार.
ठेव विमा पत हमी महामंडळाचे व्यवस्थापन डॅश डॅश मंडळाच्या मार्फत चालविले जाते. तर याचं उत्तर आहे संचालक. ओके, चला प्रश्न क्रमांक 7. ठेव विमा व पत हमी महामंडळाच्या डॅश डॅश शाखा 30 नोव्हेंबर 2000 पासून बंद करण्यात आल्या आहेत. तर बघा, कोलकाता, चेन्नई आणि नागपूर. कोलकाता, चेन्नई आणि नागपूर. आलं लक्षात? कोलकाता, चेन्नई आणि नागपूर. चला इथपर्यंत लिहून घ्या. चला पार्ट नंबर पुढचा बघूया आपण आता. आणि हा आपला आता शेवटचा पार्ट नंबर 6. आजच्या लेक्चरला फक्त आपण पार्ट नंबर 6 अभ्यासणार आहोत आणि बाकीचे पुढच्या लेक्चरला घेऊया. चला प्रश्न क्रमांक 1 घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने डॅश डॅश रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने डॅश डॅश रोजी नागरिक सहकारी बँकांच्या परवान्याबाबतचे धोरण जाहीर केले. तर 30 ऑगस्ट 2000. याचं उत्तर काय आहे? 30 ऑगस्ट 2000. चलो 30 ऑगस्ट 2000 पहिल्याचं झालं उत्तर. चला दुसरं उत्तर घ्या दुसऱ्या प्रश्नाचं. जी नागरिक बँक स्वतंत्र बँक म्हणून कार्य करते तिला सुरुवातीच्या भांडवलामधून डॅश डॅश टक्के सूट द्यावी. किती? 50%. प्रश्न खूप महत्वाचे आहेत हा. नागरिक सहकारी बँकांना नवीन शाखा उघडण्याबाबत रिझर्व्ह बँकेने डॅश डॅश योजना तयार करण्याबाबत आदेश दिला. वार्षिक कृती. याचं उत्तर आहे वार्षिक कृती. प्रश्न क्रमांक 4. नागरिक सहकारी बँकांच्या संदर्भात डॅश डॅश शिफारसी म्हणजे कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर याचं उत्तर आहे मराठे. प्रश्न क्रमांक 5. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार डॅश डॅश नागरिक सहकारी बँका त्यांचे कार्यक्षेत्र सध्याच्या मर्यादा पलीकडे ठेवू शकतात व त्यासाठी या बँकांना रिझर्व्ह बँकेची परवानगीही द्यावी लागते. तर याचं उत्तर आहे सक्षम. चला प्रश्न क्रमांक 6. डॅश डॅश क्षेत्रात असणाऱ्या नागरिक सहकारी बँकांना त्यांच्या कार्यालयात स्थलांतर करण्याकरिता रिझर्व्ह बँकेकडून पूर्वानुमतीची घेण्याची आवश्यकता नाही. तर याचं उत्तर आहे निम्न नागरिक. आणि शेवटचा प्रश्न. शाखा स्थलांतरणासाठी डॅश डॅश नमुन्यात रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर करावा लागतो. तर विहित. याचं उत्तर काय आहे? विहित. चला अशा पद्धतीने आपण आजच्या या लेक्चरला 1 ते 6 पार्ट मधले क्वेश्चन समजून घेतले. पुढच्या लेक्चरला आपण पुढचे काही पार्ट मधले क्वेश्चन समजून घेणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.